जाले आणि माझे पोट नाही घर आसतले आणि कोणा कोणी घेतले घर आणि आता म्हटलं ते थंयसून काडपाक येयलेले ताका लागून एक चवथीच्या पयलीं अशें दिसलें की आयज एक काडपाचें बारीकशें 2 रूम अशें काडपाचें म्हणून सर हांवें तें काडपाक हें केलें तेन्ना तें थंयसरलो पुनर्वसनचो शाळांतलो देवदास नायक हो आसा पळय तो एकदां म्हाका मेळ्ळो होता ताका हांवें विचारलेलो तो अशें अशें आसा कितें कितली बाय पंच आसा थंय पंचायतीन पंच आसा दिव्या देवदास नायक तर बरें तो म्हाका लागलो बरें मॅडम लागलो तूं एक काम कर लागलो तुमचें कितें आसा तें आपूण पळयता लागलो आपूण तुका NOC हें तें रिपेरींग हें करून आपूण तुका दिता लागलें तूं हें करूं नाका काळजी करूं नाका लागलो सगळें कितें आपल्याक सकयल लागलें तुमकां बरें सर म्हटलें तुमी मातशें बरोवन दिया म्हाका म्हटलें तेच्या उपरांत तिणें म्हाका कितें सांगलें घर काडच्या पयलीं सर म्हाका सांगलें की पंचायतीक मातशें कितें भागोवचें पडटलें म्हाका म्हटलें बरें सर म्हटलें कितें तें म्हाका तुमी सांगा आनी भागोवया म्हटलें एक दीस असो आमगे तो येयलो आनी तेणी म्हटलें पंचायतीक दिवचें पडटलें बरें म्हटलें म्हाजे कडेन कॅश जे आसलेले घरांत 25,000 ते काय काडले हांवें दिले 20,000 तो घेवन दिला आतां म्हटलें तूं तशें चालू कर कितें आसा ती बरें म्हटलें तेच्या उपरांत हांवें एप्रिलान घर काडलें म्हाजें आनी हळू हळू म्हाजें काम चालू करत गेलें जशें म्हाजें काम चालू जाता तशें तेजी डिमांड वाडत जालें मागीर म्हाका लागलो 10 दी आनी फुडें कोणाक दिवंक जाय मागीर आनी पेपर ना आनी म्हाजे सर सगळे डॉक्युमेंट लिगली आसलेले फक्त कितें जमीन ती म्हाज्या नांवार नासलेली हाऊस टॅक्स आसा म्हाज्या नांवार लायट बील आसा म्हाज्या नांवार उदकाचें बील म्हाज्या नांवार आसा आनी हांव आतां ते धाकट्या भुरग्याक घेवन थंय रावतलें 4 वर्सां जालीं तेन्ना म्हाका कोणूय त्रास करूंक नासतलो जाल्यार ताका तेणी म्हाका डिमांड करीत गेलो देवदास नायकान म्हाका डिमांड करीत गेलो आनी 10 आनी 20 आनी 30 अशें करता लास्ट तेणी म्हाका सांगलें तुका 50 दिवचें पडलें 50 तर 1 लाखार पावलो 1 लाखार सर पावलो मी म्हटलं तुका एक पेपर म्हाज्या हातीन पंचायतीन तुका दिवंक ना हांव तुका कित्याक पयशे दिवं सगळे म्हणून जालें सर जाल्यार तो म्हाजें तेजें मातशें वाजावाद जालें हांव कितें करता हांव पंचायती कडेन डायरेक्ट वयता थंयसूनच पळयता म्हाजें कितें काम म्हाका NOC बी तेंचें करता आनी रिक्वेस्ट करता आनी मागता म्हाजें काम चालू करता तूं हितून हें करूं नाका म्हाका अशें करना तेणी म्हाका धमकी दिली की तूं कशें घर कशें बांदता तें पळया म्हटलें आनी तूं घरान कशें रावता तें पळया म्हटलें ताका लागून हांव डायरेक्ट पंचायती कडेन गेलें मॅडमीक मेळ्ळें मॅडम अशें जालें त्याच राती पंचायती कडेन वयच्या आदले दिसा राती तेणी तेचे कोण तरी जे जमीन नांवार आसले तेचे नातवांक तेंच्यांनी सांग तेचे कोण तरी ते फ्रेंड तेचे फ्रेंड तेचे नातू आनी हो स्वता येवन त्या दिसा म्हाजो घोव घरान नासलेलो तो गेल्लो फ्रेंडा कडेन हांव म्हाजे 1.5 वर्साचें चेडूं आसा ते रावताले आनी रातोरात हेंच्यांनी कितल्यांक 9:30 5 सुमार म्हाजी चेडूं न्हिदला आनी हांव लायट बंद केली बरोबर हेंच्यांनी घबाघब सगळे म्हाजे ते पिलर आसलेले सिमेंटाचे पिलर आसलेले तितून ते तोडफोड तेंच्यांनी केली तोडफोड करना बरें सोमतें हांव गेलें म्हाजे घोवाक फोन मारलो सोमतें हांव घोव घेतलें तेजे फ्रेंडाक 2-3 घेतलें आनी हांव गेलें पुलिसलान गेलें सांगलें पुलिसलान अशें सर जालां म्हटलें सर म्हणून तांकां हांव खंय मारलें समतें इमिजिएटली सरान तांकां हांव खंय तेच्यातले 2 जाण मनीस थंय येयले एक येयलो सचिन नायक येयलो आनी समीत नायक येयलो तो येयलो आनी हांव लागलो आमी फाल्यां कितें तें उलयता आमचो हो ना देविदास तेंचे आसलो भितर तो देविदास ना म्हणलो आनी कोण ना म्हणलो लागलो सर आमी आतां चड रात जाली म्हणलो बरें सर म्हटलें दुसरे दिसा सर आमकां 13 तारखेक सर आमकां तेणी 12 तारखेक ही घटना जाली 13 तारखेक सर आमकां तेणी 11 सुमार सकाळी आपयलें हांवें सर टोटली एप्लिकेशन बरयलें आनी गेलें तांकां आपयलें ते म्हाका लागले सरान तेन्ना एक्शन घेतली तेंचेर आपण समती एक्शन घेता म्हालो पण ते तेन्ना सराच्या फुड्यान म्हाजे सॉरी मागलें हे पांया पडलें मागलें हाचे फुडें आपूण तुज्या वाटेक वचना तुजें तूं घर कितें बांद कितें जाता आमी उलोवया म्हालो म्हटलें बरें म्हटलें तेन्ना हांव घरा येयलें म्हाजें हळू काम चालू केलें चालू करना बरोबर परत तेंच्यांनी परत तेंची थंय येवन दादागिरी करूंक लागली हे सचिन नायक अमर नायक समीत नायक संजय नायक देविदास नायक हे सगळे येवन म्हाका थंय टॉर्चर करूं लागले म्हाज्या चेडवाक म्हाका त्रास करूं लागले तूं हांगा कशें करता तें पळोवया म्हटलें कित्याक सर फक्त हांव म्हाज्या नांवार जमीन ना पूण हांव त्या घरान रावतालें ऑलरेडी पयलीं घर आसलेलें थंयसर तें जालें सर तें करता मागीर तेच्या नांवान दुसरी कंप्लेंट बरयली परत दुसऱ्या दिसा गेलो कंप्लेंट बरोवपाक सर म्हाका तरी आसतना तें कितें म्हणलें परत आमी परत कितें तरी हें करुया आनी एक तुजें मार्गे कितें काडुया मागीर कोण ते सचिन बिचीन आमी तुजे वाटेक वचना मागीर अशें करून त्या दुसऱ्या दिसा तेंच्यांनी डेप्युटी कलेक्टराक सगळी नोटीस दिली की म्हाजें हें काम बंद उडोवपाचें म्हणून नोटीस ना आसा नोटीस पूण हांव तुमकां दाखयता ती नोटीस दिली आनी म्हाजें थंयसून काम म्हाजें सर सोमतें अमर सचिन देवदास नायक हे सगळे डेप्युटी कलेक्टर केले 7 तारखेक सर सकाळी केलेले सकाळी वचून दनपारा म्हाका दनपारात एक 5 सुमार बिचोलीचो सर बिचोलीचो आमचो हवालदार
थंय येवन म्हाका गोवापेटी कडेन येवन म्हाका एका अर्ध्या दिसा म्हाका ती नोटीस दिली सर. अर्ध्या दिसांनी म्हाका नोटीस पावली डेप्युटी कलेक्टर अर्ध्या दिसा एक्शन घेतली आतां ती कित्याक एक्शन घेतली हेच्यान कोण कोण आसा ते म्हाका सर खबर ना. ते हेंच्यांनी काडपाचें पियान म्हाका सर हेल्प करपाचो. आतां सर हांव पिया कडेन गेलें, पिया कडेन सगळें उलयलें सर अशें आसा तुमी फक्त म्हाका हितून भायर काडा कित्याक नाल्यार हांव आनी म्हाजे चेडूं रस्त्यार पडटलें सर. कित्याक म्हाका हांगा भंय आसा म्हणून कित्याक केन्ना येवं शकता म्हाका कितेंय करूं शकता. म्हाका तेंची धमकी दिल्लेली आसा सर. हेतून कोणूच म्हाजे हे करिना, म्हाजे एक्शन म्हाजे कोणूच घेयना. ह्या हेच्यानी कोण एक्शन घेयना, पिया एक्शन घेयना आनी कोण एक्शन घेयना. हांगासर कोण आमदार आसा तो कोण एक्शन घेयना न्हू. डायरेक्ट घेतले सर हांव म्हाजे चेडवाक घेतले आनी हांगा हांव गळफसल्यान जीव दितले. हांव तुमकां डायरेक्ट सर सांगता ही सर म्हाजी धमकी म्हणना कारण हांव हेतून हांव सर थकला सर सगळ्यांक सांगून हेतून म्हाका कोण सद्या हेल्प करिना सर. लास्ट हांव रडत ह्या भाई कडेन येलें. ह्या भाईन म्हाका सांगलें, मेघाच्या भाईन म्हाका सांगलें, मॅडमीन सांगलें म्हाका तूं बाय काय भियो नाका, तुज्यार अन्याय जाला पळय ह्या अन्यायाक कितें तरी मार्ग आमी काडुया. कशेंय आसूं तुजें म्हटलें बारीकशें आमी घरतून तुका बांदून दिवया पण तुजेर अन्याय जावचो ना सर अशें म्हाका भाईन म्हाका सगळें सांगलें सर. आनी म्हाका आश्वासन दिलें की तुजें हें काम आपूण करतलें म्हणून. तूं काही आसूं मातशें हें कर, आपूण सगळ्यांक सांगून काम करता. कितें आसूं तें आमी लिगली वचशात. त्यांची ते जशें लिगली गेला पळय तशें आमी लिगली वचून सर कितें तें करुया. पण हांव सर हें मागता कितें एक सर हांव एकटी बायल माणूस एकटे भुरग्याक घेवन म्हाज्या गांवाचें काम ना सारकें, म्हाजे कडेन चड हें ना सारकें पयशे ना, हे सगळ्या वस्ती बिस्ती सगळें दवरून सर हांवें केल्लेलें आसा. तरी आसतना म्हाका प्लीज हेल्प करपाचो, हेका म्हाका हेल्प करपाचो की म्हाज्या घराक घर म्हाजें कशें उबें दिवपाचें हें सरान म्हाका घर उबें दवरून दिवपाचें म्हाका. आनी पियान जर म्हाका हेल्प करपाचो आनी कोणीचे मनीस आहा व्हडले कितें मनीस आसा तेंच्यांनी म्हाका हेल्प करपाचो सर. सीएमान सर सीएमाक हांव रिक्वेस्ट करता, पांया पडटा रिक्वेस्ट करता तेणी म्हाका जी मी इच्छा पियमा कडेन खरीच मागता सर. पांया पडून मागता हांव सर रस्त्यार येयलेलो आहा, म्हाजें ल्हान चेडूं आहा ते रस्त्यार पडलेलो आहा. म्हाका सर चवथीच्या आदी कितें तरी मार्ग करपाचो. बारीक 200 रुमाचें घर जायना म्हाका तेणी हें परमिशन दिवपाची इतकें हांव देवा कडेन मागता आनी सीएमा कडेन मागता सर. देव बरें करूं. आयज आमी हांगा बिचोले पोलीस स्टेशनार येयल्या. जो प्रकार घडला तो प्रकार त्यांनी सगळो आयज मिडिया मार्फत सांगलेलो आसा. आयज पयलो प्रश्न म्हटले आसा गांवचे लेटेस्ट उदाहरण आसा जे भायले लोक येवन जे घरात तोडप आसा गोंयांत जे चल्ला हे उदाहरण 1-2 उदाहरणां जाल्ली आसा. आनी आयज सीएमा कडेन विनंती आसा की हेचेर सिरियसली पोलिसांकय इन्स्ट्रक्शन करपाची गरज आहा की असल्या मॅटराक पोलीस सीएमान सांगलेले की अशें जर कोणाचे लिगल इलिगल आसा हे कोर्टाचे डिसिजन ना, पोलीस डिसायड करूं शकना कोण कोणाची जमीन ती. आयज खंय तरी एक बायल माणूस आयज पोलीस स्टेशनार येता, एक हेल्प मारपाक पीआय कडेन येता. पीआय जेन्ना सांगता पीआय हेचे सगळे मॅटर आहा जो पॉलिटिकल कोण हांगा लोकल रिप्रेझेंटेटिव्ह आसा तो सांगून धाडटा की तुज्यान कांय जावपाचें ना, आपूण पीआयक सेटल केल्लो सगळ्या पोलीस स्टेशन सेटल केल्ल्या, तुमी खंय ते चला म्हणून आपल्याक कोण लागना, सीएम लागना. आयज पीआयक आमी रिक्वेस्ट केले, आयज पंचायतीचे पंच येयले. हो जो देविदास नायक चोर जो आसा 1 नंबर चोर हेचेर स्मशान भुमीचे पुनर्वसनातले विकले म्हणून ह्याच पोलीस स्टेशनार हांवें कंप्लेंट दिल्ली, अजून एक्शन ना. हेचे गव्हर्नमेंट 2 लाखाचे सामान विकलेले अजून कित्याक हो आमदाराचो मनीस म्हणून हेचेर एक्शन ना. आयज हांगा आमी रिक्वेस्ट केल्या की इतले थंय करप्शन आसा जे ब्राय मागल्या थंय पंचाच्या गांवान थंय ब्राय मागल्या, परत पयलीं तरी 20,000 घेतल्या, मागीर 60,000 घेतल्या, मागीर 1 लाख डिमांड केल्या की साळ पंचायतीक दिवपाचें म्हणून. साळ पंचायत आमकां सगळ्या लोकांक खबर आहा, साळ पंचायत एकय पयसो घेयना आणि बरी पंचायत सगळे सुशिक्षित लोक. आणि हो जो देविदास नायक जेन्ना हेच्या कडल्यान त्यांनी घेतले की आपण पंचायती कडल्यान परमिशन हाडटा, ती बाबडी त्या थंय रावता, ती म्हणपाली तू तुजी बायल पंचायत तू करून हाड. पण जेन्ना तिने मागपाचे डिमांड केले की त्या चोराचे हेच काम. आणि हो सारको एमएलएचो घट मनीस आणि स्मशान भूमी सुद्धा विकली, तेचेर एमएलएचो कितको हप्तो आमकां खबर ना, हितून कितको हप्तो खबर ना. पण आयज हे पोलीस स्टेशनार हांव डीवायएसपी कडेन वयतलो आणि हे जे आयज पीआयन सांगले, पीआय कितें म्हणटा आमी फक्त खांबे मोडले म्हणून तितले एनसी बरोवन घेतले. अरे पण खांबे मोडले, त्या बायलेक वचून तुवें धमकी दिली, त्या बायलेक करप्शनान पयशे त्या भुरग्यांनी तेच्या कडल्यान घेतले, पयशे डिमांड केले. हेचेर काय तेचेर आमी बरयल्ले आहा, सगळे सेक्शना एडवोकेटान
प्रॉपर सेक्शनां घातलेली आसा. आनी म्हाका सांगा आयज ह्या पोलीस स्टेशनार सीएम म्हाका विचारता गोंयच्या सगळ्या जनतेक जे प्रश्न करता, आयज जर त्या जाग्यार त्या रातीक ताका मारलेली, तिच्या भुरग्याक आनी तिका मारलेली जाल्यार पोलीस स्टेशन कितें करतले आसले? हे आयज पीआय सांगतलो आसलो ना तेचे खांबेत मारले म्हणून हे उलयतलो आसलो. आयज खरें तर एक बायल मनीस दोनदा पोलीस स्टेशनार ती कंप्लेंट घेवन येयली. दोनदा पोलिसांनी म्हटलं हे तिणी निभयता म्हणून सांगा. पोलिसांनी सांगले निभय कारण तांकांय खंयच्यान तरी प्रेशर आसलो. अरे पण आयज तुम्ही पळया तरी मॅटर कितें आसा, कितें सगळें. आयज पीआयक रायट ना की कोण इल्लीगल लिगल हे कोर्ट डिसायड करतलो. पीआयन कितें कोण जर आयज गांवांत जर आयज पोलीस स्टेशन लोकां खातीर पोलीस स्टेशनार जर आयज कोण येता बायल मनीस येता जाल्यार ताका बसोवन तिची सगळी स्टोरी आयकून आयज पीआयन खंय तरी हेल्प करपा जाय. हांव सीएमा कडेन आमी फाल्यां सकाळी सीएमाच्या दारार वचून बसतले. सगळ्यांक फाल्यां सगळ्या एनजीओक सगळ्या गोंयच्या सगळ्या एनजीओक आवाज मारता की आयज ह्या बायलेक प्रत्येक जणांनी आयज आवाज मारपाचो गरज आसा. आणि आयज डीवायएसपी कडेन आतांच हांव समजो डीवायएसपी कडेन वचपाचो आहा. फाल्यां सकाळी आमी सीएमाच्या दारार बसतले आनी परवा आमी जितले एनजीओक आवाज मारतले, जितले एनजीओक आमी हेल्प मागतले, सगळ्या एनजीओ कडेन वयतले की हांगा पोलीस ज्या बायलेन आयज खरें तर लज दिसपाक जाय. आयज ह्या बायलेन इतलें म्हटलें की आयज आपल्या 1.5 वर्षाच्या घरा भुरग्याक घेवन ह्या पोलीस स्टेशनार आपण गळफास लायता म्हूण हे आमकां लज आयज आमकां गोंयकारांक. आयज खंयचे तरी भायले लोक येता, गोंयच्या भायले लोक येता, रातचे येवन सगळे पिलर उडयता आनी आयज आमी पोलीस स्टेशनार येता ती बायल सांगता आपूण हांगा फाशी दितली म्हणून. आणि हेचेर आमकां इतलें आश्वासन मेळटा खाली खांबे मोडले म्हणून हेंची करतले म्हणून, बाकी काय ना. हांवें पीआयक सांगलें हेचेर तुम्ही वाचा. हे तुम्ही सांगता तशें ना की तुमच्या कानार आयज जे पॉलिटिकली आमकां आयकोंक येयला की डायरेक्ट तो जो सांगता की आमदाराचो भाव की डायरेक्ट आपूण कोण कितें करचो ना म्हणून आपली वयर पावर आहा म्हणून. हे सीएमा कडेन आयज दिवपाचे बिचोली कितें चल्ला पळय खूब कितें येवपाचें आसा. आमी खूब कितें काडपाचें आसा ना. सीएमा कडेन मागता फाल्यां तुमी आमकां टायम फाल्यां आमी सीएमाच्या दारार वचून थंय बसता तिका घेवन आमी जाता तितली आमच्यान जाता तितली. फाल्यां ग्रामपंचायतीकय तेणी बरोवन दिल्ले आसा शाळेच्या. फाल्यां आमी ग्रामपंचायतीक वतले, ग्रामपंचायतीक घेवन हांगा फाल्यां पोलीस स्टेशनार येतले आमी. आमच्यान जाता तितली आमी मदत करतले. पण आयज ह्या माध्यमांतल्यान पोलिसांक सांगूंक सोदता तुम्ही लोकांचे हे बरे पोलीस स्टेशन हा लोकांचे रक्षण करपाक आयज तुम्ही पोलीस आसात तेन्ना एक बाजू पळोवपाची न्हू जेन्ना सत्य परिस्थिती कितें आसा हेचेर लक्ष घालून तुम्ही खंय तरी आयज पोलिसांनी हेल्प करपाक जाय. एक बायल मनशाक हेल्प करपाक जाय. तिचे कितें सेक्शनां दवरली जर आयज तुम्ही जर आयकना ती जर खंय वयतली जाल्यार तुम्ही घेवच नाका. डायरेक्ट अशें तोंडार मारून दिया. मागीर तिका गळपास लावता जाल्यार हांगा गळपास लावनी. आयज परत एकदा सीएमाक मागता की हे कितें चल्लां पळय हे बंद जावपाक जाय. आनी सीएमाक म्हाका खात्री आसा गोंयच्या सीएमाचेर की तेणी सांगलेलें आहा कोणी कोणाचें घर मोडपाक कितें वचत जाल्यार तेचेर इमिजिएटली एक्शन घेतली. तें सुद्दां आमी सांगलां. त्या लेटरार बरयल्लें आसा की सीएमाचे शब्द आहा की कोण कोणाचें घर मोडून येयलो कितें जालें जाल्यार तेचेर इमिजिएटली एक्शन जातली म्हण. आनी आमी मागता सीएमा कडेन की पोलीस स्टेशन इन्फॉर्म करपाची की हेची इमिजिएटली एक्शन जावंक जाय म्हणून. गुगल पे दिला काय. आनी जो चोर जो म्हणटा पळय तो देविदास नायक हे ही सावातले पंच मी साळगावची पंच गीता राऊत. आणि ह्यांनी जसं आता ही मॅटर सांगितलं ती नाही ॲक्च्युली मी शॉक झाली कारण आमच्यापर्यंत हा मॅटर आलाच नाही. आणि जसं देवीदास नाईक ह्यांना म्हणतात ते पंचायतचे सगळे लोक अशिक्षित कोणी अशिक्षित नाही आहे. सरपंच टीचर आणि मी स्वतः फर्स्ट क्लास ग्रॅज्युएशन CS हे आहे माझं एज्युकेशन भरपूर आहे. त्याच्यासाठी मी एक्सक्यूज देतोय पंचायतीच्या बाहेर उभं राहून मी कमिशन घेतोय या असं काहीतरी कमेंट पास करतोय की हे अनपढ आहेत मी हँडल करतो. हे तो एव्हरी टाईम करत असतो. जे ग्रामपंचायत ग्रामपंचायततर्फे जे पंचांना जे कामं दिली जातात त्याची बायको जी पुनर्वसनची पंच आहे ती कधीच कामं करत नाही. लास्ट टाईम जे इयरली आमचं गटर साफ करणं किंवा बुश कटिंग नाही करत. आम्ही पर्सनली आम्ही पुनर्वसनमध्ये राहून जेव्हा मारला तेव्हा त्यांनी सांगितलं इथली पंच काहीच काम करत नाही. गटर बघा असेच तुंबलेले आहेत, बुश कटिंग तुंबलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आता यांनी सांगितलं की आमच्या नावाने म्हणजे पंचांना कॅश हवी आहे त्यासाठी तिच्याकडून पैसे घेतले. आता मी शॉक झाले बघून की त्यांनी एवढे पैसे पाठवले आणि त्यांनी आमच्या नावाने पैसे घेतले. ते एवढे पैसे पकड जरा
तिथे पुनर्वसनमध्ये स्मशानभूमी पण आहे, ती पण त्यांनी विकली. त्याचे जे खांबं असतात गव्हर्नमेंट तर्फे जे स्मशानभूमी बांधली गेली आहे त्याचे पण त्यांनी लोखंड विकले 2 लाखाचे. ते अजून त्यांनी अजून रिफंड पण दिली नाही. आणि कुठून आणि अजून आम्हाला त्याच्याबद्दल काहीच रिस्पॉन्स आलेला नाही आहे. आणि पोलिसांकडे पण आम्ही आलो, आता ती तक्रार आम्ही दिली आहे. आणि पंचायतीतर्फे सुद्धा मला कंप्लेंट त्याच्या अगेन्स्ट लॉन्च करायची आहे की तो करप्ट माणूस स्वतः पंचायतीच्या बाहेर राहून एव्हरी टाईम, हे मी पूर्वीसुद्धा ऐकले, तो लोकांना पाठवतो की नाही माझं नाव घ्या, मी हे करतो, मी त्यांना हे पाठवतो, तू पैसे घे. आणि एक मुलीने सांगितलं होतं, मला असं वाटलं की ही 30 नाही, दुसरी आणि ही मुलगी आहे. म्हणजे पुनर्वसनमध्ये लोक घाबरतात त्याच्या नावाने. त्यांनी कोणाला तरी सांगितलं की माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही. इथला MLA, बिचुलीचा MLA चंद्रकांत शेट्टी आहे, तो माझ्या चांगला सपोर्टला आहे, माझं कोणी वाकडं करू शकत नाही. आय ॲग्री, त्याचं कोणी वाकडं करू शकत नाही, कारण तो इतका भित्र आहे, काम करतो आणि लगेच घरात जाऊन बसतो. त्याला साधी फूक मारली ना तरी तो उडून जाईल, एवढा तो घाबरट माणूस आहे. ॲक्च्युली आमचं लक्ष गेलं नाही त्याच्याकडे, नाहीतर त्याला तो कधीच हे झाला असतं, डॅमेज झाला असता. आता हा MLA आणि कुठे कुठे जिथे त्याला करप्शन दिसते तिथे हा बोलत असतो. ह्यानी जर स्टार्ट केलं त्याच्या अगेन्स्ट बोलायला, हा नाहीसा होऊन जाईल, तो देवीदास नाही. त्याला कशाला सोडले की बाबा तो साळगावचा एक कोणत्या तरी एका पंचाचा नवरा आहे म्हणून आम्ही थोडंसं लेट गो करतोय त्याला. पण तो एकावर एक तो बॉम्ब सोडतोय, एकावर एक तो करप्शनचं हे फोडतोय. त्यांनी सरळ सांगितलं मी आणि त्याच्या बायकोला ग्रामसभेच्या मीटिंगला पाठवत नाही, पंचायतच्या मीटिंगला पाठवत नाही, कसली कामं करत नाही तो. तर हे एकदम चुकीचं आहे. आणि मी सुद्धा ऑन बिहाफ ऑफ विलेज पंचायत मी सुद्धा इथे कंप्लेंट लॉन्च करणार आहे की तो आमच्या नावाने जर कमिशन घेत असेल, तो पंचायतला बदनाम करतोय ॲक्च्युली. तर हे मग मी अरेस्ट करायला पाहिजे, त्याच्या अगेन्स्ट नोटीस जायला पाहिजे, त्याला अरेस्ट करायला पाहिजे. त्या बायको तर कसलीच काही कामाची नाही, तिला लिहिता येत नाही, ती अंगुठा छाप आहे. ती आम्हाला विचारते, जी अटेंडन्स आम्ही तिथे जाऊन जी अटेंडन्स देतो ना, ती विचारते माझं नाव कुठे आहे, मी कुठे सही करू. त्याच्यामुळे तुम्ही वाया मीडिया आम्हाला थोडी मदत करा. आणि मला ॲक्च्युली पंचायतीला तर थोडं त्यांनी खूप अंडर एस्टिमेट केलं आणि सपोर्ट करेल. जागा ती योगेश महाले म्हणून ते पहिली पोरणे घर असतं ते, त्याच्याकडनं ती आम्ही हाऊस टॅक्स, लाईट बिल, पाण्याचे बिल, त्यांनी NOC बिल ॲफिड मारून ते आम्ही ट्रान्सफर केलं. आणि ॲक्च्युली ती जागा योगेश महालेच्या 500ची जागा दिली. 500 त्यांच्या आज्यान दिली. बाबूराव भिकाजी नाईक असा त्यांचं तर 740 मीटर प्लॉट असलेला, तो त्यांनी आज्यान त्यांना ॲग्रीमेंट केलं, परत पावलेटीन दिला. आणि असे डॉक्युमेंट असतात त्याच्याकडे, लिगली डॉक्युमेंट असतात. ॲक्च्युली अधिकार तिचो असता. तुम्ही तुझ्याकडनं परमिशन घेतला की असे घर काढून आणि हा बारीकशे घर बांधतात. तुम्ही म्हटले माझं काय करणार तू बांध, फक्त किती पंचायतची मागणी घ्या म्हटलं. म्हणून ते बाबू पुढे काढून बाबून मग माझ्याकडनं इथले पैसे सर खाल्ले, तुमचं जे सांगला ते पंचायती का लेटर त्यांना केलेलं आहे, घर पाचशे आधी पंचायती लेटर केलेलं आहे. नका मला पंचायती लेटर करू नका, सगळे आपण पैसा. पंचायती जी पंच असा, ती अडाणी असा, तुझं काय येईना ते तुझं काम जाऊचे ना, सगळे आपण स्वतः. तू फक्त पंचायतीत भाग आहे. आता सर आता तुम्ही जाणार हेच चाललेलं हा सगळे हा विश्वास होणार माझा कोणी सर तिथली ओळखणार आमच्या काय असं वडलं समाज केलं तेव्हा का समाज माझं काम करतलंय. पण सगळे सूत्रधार सगळे हे बागून केलेले असतात आणि त्या मनशान केलेल्या म्हणजे सचिन त्यांच्यानी मका हे सगळे मराठी व्यक्ती आहे. हे गोलचे एकच व्यक्ती ना जितके असं त्यांच्यानी महाराष्ट्र त्यांची गॅन कोणाची हल्ली खूप जण 10 जण असते, पण बाकीच्या आवाज पण त्यांचा आवाज येलो माका जे ओळख असतात पण त्यांचा आवाज येलो माका बाकीच्या नाव पण सगळे सर महाराष्ट्रातले असतात. गोळीचं अंगा कोणच ना महाराष्ट्र येऊन माझ्याकडे दादागिरी कडे आणि त्याच्या उपरांत मला धमकी दिली की तू कसं घर बांधता ते पण म्हटलंय. अनिकेत बाबू आणि एक इम्पॉर्टंट पॉयंट उचललो उलोवपाक, जेन्ना डेप्युटी कलेक्टर जेंच्यांनी तोडले ते म्हाका हे अजाप दिसता. म्हणजे CMाने हेचेर लक्ष घालपाचो. डेप्युटी कलेक्टरा कडेन तेंच्यांनी हे व्हरून दिलें की हांगा मिटयले पोलीस स्टेशनार आनी दनपारां पॉलिटिकल तांकां कोण मेळ्ळो खबर ना, आमदार मेळ्ळो कोण मेळ्ळो.
डेप्युटी कलेक्टराकडे गेले. डेप्युटी कलेक्टरान विदिन अर्ध्या वरा भितर हरशी डेप्युटी कलेक्टर दुसऱ्यांनी जर कंप्लेंट केली, कोणाक 8 दिसाचो टाइम दिता, कोणाक तशें मेटर थंय 15 वर्सांनी जाल्ले, कोणाक 15 दिसाचो टाइम दिल्लो आसा. 15 दिवसाचो टाइम नोटीस दिवनय त्या मनशांनी स्लॅब घातलेले आसा. अशें इन्सिडंट कितले केले हांवें विचारून गेलो. पण तेजेर कितें बरयलां, कितें नोटीसीचेर इल्लीगल कन्वर्जन ऑफ एग्रीकल्चर लँड. म्हाका एक सांगपाचें, डेप्युटी कलेक्टर जो आहा कोणाच्या प्रेशरार वागता. आयज हांगा पयल्या फावटी हांव हेका सांगलेलें विजय सत्रे बाबा हांगा MLAच्या इशारार नोटीसी काडटा काय. डेप्युटी कलेक्टर हे एक बरें पद आसा, ताका आमी सगळे रिस्पेक्ट करता. आनी ते दिसा हांवें डेप्युटी कलेक्टर सांगलें, सर तुमी खंय तरी रुला प्रमाणे वागपाक जाय. कोण सांगता म्हणून तुमी वागपाक जाय. कित्याक प्रत्येकाची आशा आसता जनतेची. तेणी अर्ध्या वरा भितर नोटीस तांकां काडली आनी तेजेर जें बरयलां ते एब्सोल्युटली रॉंग. तेणी बरयलां इल्लीगल कन्वर्जन ऑफ एग्रीकल्चर लँड. ती एग्रीकल्चर लँड नाच थंय. तो सेटलमेंट प्लॉट WRDच्या अंडर तो प्लॉट येता आनी डेप्युटी कलेक्टर तेजेर बरयता इल्लीगल कन्वर्जन ऑफ एग्रीकल्चर लँड. अरे पण थंय एग्रीकल्चर लँड नाच आनी तूं बरोवन दिता नोटीसीर एक डेप्युटी कलेक्टर इल्लीगल कन्वर्जन ऑफ एग्रीकल्चर लँड. हे आमकां म्हणजे हेचेरूच कळोन येता खंय तरी प्रेशराचेर सोंतोवपाक हे सगळे चल्लेले आसा. हेचेर हे कोणाचो आधा कितें आसा. पेपर पळोवंक ना न्हू. पेपर पळयल्या शिवाय तेंच्यांनी दोगांची बाजू हे कर. हरशी सगळ्यांक डेटी आयज सगळ्यांक विचारले जाल्यार आयज गेलो तूं जाल्यार फाल्यां डेट, 8 दिसाची डेट, म्हयन्याची डेट. पूण विदिन अर्ध्या वरा भितर नोटीस, ते बी रॉंग नोटीस. की वायट दिसता सांगपाक, जी गव्हर्मेंटाची जमीन आहा, सेटलमेंट जमीन आसा आनी तेचेर डेप्युटी कलेक्टर बरोवन दिता इल्लीगल कन्वर्जन ऑफ हे म्हणून एग्रीकल्चर लँड म्हणून. हे खंय तरी आमकां कळना. हेतून कोण सामिला कोण आहा हे सगळें म्हाका खबर आसा. योग्य वेळार योग्य प्रयास करचून सगळ्या बिचोलकारांक, सगळ्या गोंयच्या लोकांनी कितें काल कितें घडलें, कालच्या दिसान कितें घडलें हांव आनी चड सांगूंक वचना. आयज खंय तरी हांव परत एकदा सगळ्या गोंयच्या NGOक उलो मारता. ह्या जे भायले कितें जी परिस्थिती हेंच्यांनी केला हेंकाय शिक्षा मेळपा जाय. आनी जर पुलीस एक्शन हेचेर घेयना, अशें तशें प्रेशरार जर एक्शन घेयना जाल्यार सगळ्या गोंयच्या NGOक हांगाच्यान परत एकदा आवाज उठयता, हाक मारता की खंय तरी ते हेल्पाक सगळे फुडें येवपाक जाय.